नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय तुम्हाला अगदी कॅप्शनवरून समजला असेल की तो काय असणार आहे, परंतु तो इतका गरजेचा का आहे किंवा ही गोष्ट आपण का टाळतो आणि ही इतकी सोपी असतानाही आपल्याकडून ती केल्या जात नाही. परंतु आता ती कशी करायची, कधी करायची, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आता टोनर ही अशी गोष्ट आहे जी खूप लोक स्किप करतात, कारण की प्रत्येकाला टोनर एक्झॅक्टली काय काम करतं किंवा ते काय असतं, ते काय यूज केलं पाहिजे हे माहिती नसतं. पण टोनर ॲक्च्युली खूप उपयोगी असतं. जेव्हा आपल्या स्किनला रिफ्रेश करायचं असेल, आपल्या स्किनवरती जर जे पोर्स असतात, छोटे छिद्र म्हणतात, त्याला ब्लॉक करायचं असेल तर टोनरचा खूप वापर होतो. त्यामुळे स्किन केअर रुटीनमध्ये पहिली स्टेप आफ्टर फेसवॉश टोनर असतं. किंवा कोणतंही तुम्ही मेकअप करत असाल त्याआधी टोनर वापरलं जातं, जेणेकरून तुमची स्किन खूप स्मूथ दिसेल. मार्केटमध्ये सुद्धा खूप टोनर आहेत, म्हणजे बरेच खूप छान टोनर आहे जे पर्सनली स्वतः मी सुद्धा यूज केलेले आहे. पण कधी कधी असं होतं की एखादं असं टोनर असतं जे आपल्याला सूट नाही झालं किंवा आपल्याला त्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं आहे. नाही म्हणजे मी बाकीच्या गोष्टी घेईन पण मी टोनरमध्ये इन्व्हेस्ट नाही करणार, असं आपलं मत असू शकतं. परंतु आज मी तुमच्यासाठी असं टोनर घेऊन आले जे तुम्ही अगदी घरी बनवू शकता. खूप कमी इन्ग्रेडियंट लागणार आहे, म्हणजे इतके स्वस्त असे ते पदार्थ आहे जे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते खूप सुटेबल असणार आहे, प्रत्येक स्किन टाईपला असणार आहे. आता ते काय हे आपण जाणून घेऊया. फर्स्ट टोनर आपल्याला जे आपण बनवणार आहोत, आता प्रत्येक टोनर आपण मंथली हे स्टोअर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला कधीही तुमच्या जर तुम्हाला स्किन केअरच्या आधी वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता, मेकअपच्या आधी तुम्हाला वापरायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर फर्स्ट टोनर असं आहे की ज्याच्यामध्ये आपण अगदी गुलाबजलचा वापर करणार आहोत. रॅन्डमली कोणत्याही ब्रँडचं तुम्ही गुलाबजल घ्या, त्यामध्ये 2 थेंब निंबूचा रस टाका. परंतु जर निंबू तुम्हाला सहन होत नसेल, कारण की खूपदा असं होतं की डायरेक्टली जर आपण निंबू अप्लाय केलं तर आपल्याला स्किनला सूट होत नाही, कारण की स्किन सेन्सिटिव्ह असते. परंतु जर ते तुम्ही गुलाबजलमध्ये ॲड ऑन करत असाल तर त्याचा काही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही, उलट त्याचं छान चमकदार स्किन अशी मिळेल. आणि त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे कलमी, जी तुम्हाला अगदी थोडीफार तुम्हाला ते वापरायची आहे. आणि कलमीचा तुकडा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे तिन्ही मिश्रण एकदम शेक करून घ्यायचं एका बॉटलमध्ये, जेणेकरून अशी बॉटल जी पंप आपण करू शकू आणि ही मंथली तुम्ही स्टोअर करू शकता आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते यूज करू शकता. प्रॉपर वेनी तुम्हाला याचा कोणतीही स्किन टाईपची, ऑइली असेल, ड्राय असेल, कॉम्बिनेशन असेल, कोणत्याही स्किन टाईपला हा सूट होणारा असा टोनर आहे. आणि जो सेकंड टोनर जो आहे त्याच्यामध्ये अगदी आपल्याला पुन्हा गुलाबजल घ्यायचं आहे, पण यावेळी आपल्याला तुरटीच बारीक करून अर्धा चम्मच त्यामध्ये टाकायचं आहे. मिश्रण एकत्रित होऊ द्यायचं आहे आणि हे स्टोअर करून दोन्ही टोनर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून जेव्हाही आपल्याला अगदी स्किन केअर वेळी किंवा मेकअपच्या वेळी ते यूज करायचे आहेत. आणि असंही नाही की तुम्ही किती हार्डली तुम्ही मंथली तर ते पूर्ण स्टोअर करू शकता, जेणेकरून ते संपेपर्यंत. आणि या दोन्ही टोनरचे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही. त्यामध्ये जेही पदार्थ आपण वापरले, अगदी गुलाबजल हे थंड करायचं काम करतं, स्किनला काम करण्याचं, हायड्रेशन देण्याचं, एक मॉइश्चरायझर देण्याचं काम. त्यामुळे प्रत्येक वेळी गुलाबजल आपण जेव्हा यूज करतो तर आपल्याला एकदम शांत वाटतं, थंड वाटतं. इवन तुरटी हा असा पदार्थ आहे जो अगदी कॉमन घरामध्ये असतो, परंतु याचे फायदे खूप छान आहे. म्हणजे याने अगदी अँटीसेप्टिक काम करतं. त्यामुळे जर आपल्याला कधी आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले असेल किंवा अगदी छोटे छोटे दाणे आलेले असेल, कारण त्याचं काय येतं तर ते असं असतं की आपल्या स्किनवरती थोडंसं इन्फेक्शन असो किंवा धूळ याचा, तर तुरटी ही अँटीसेप्टिक असल्यामुळे त्याचा अगदी त्यावेळी खूप छानरित्या वापर केला जातो. निंबूचा रससुद्धा व्हिटॅमिन सी आहे, परंतु अशी गोष्ट आहे की त्याला डायरेक्ट आपण स्किनला अप्लाय नाही करू शकत, पण त्याला थोडंसं जर आपल्याला वापरायचं असेल तर या रूपात आपण वापरू शकतो, जेणेकरून स्किन खूप छान चमकदार बनेल. त्यामुळे यापैकी जेही पदार्थ आपण वापरले आहेत ते अगदी नॅचरल आहे, त्याने आपल्या स्किनवरती कोणताही
साईड इफेक्ट होणार नाही. तर आय होप तुम्हाला हे दोन्ही टोनर आवडले असेल आणि तुम्ही दोन्ही टोनरचा नक्की फायदा घ्या, कारण की असे टोनर आहे जे अगदी खूप स्वस्तामध्ये बनणारे आहे, कमी टाईममध्ये मिळणारे आणि खूप काळ चालणारे आहे आणि तुम्हाला याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला मार्केटमध्ये कोणतेही ॲडिशनल टोनर घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला याचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ही फॅमिली आणखी वाढत जाईल. ही तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.